नमस्ते विद्यार्थी मित्रो. आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 1 यामधील संच या प्रकरणातील सराव संच 1.3 बघणार आहोत. परंतु त्याआधी आपण व्हेन आकृत्या, विश्वसंच आणि पूरक संच यांची माहिती घेणार आहोत. चला तर सुरू करूया. व्हेन आकृती. जॉन व्हेन या गणितज्ञाने या व्हेन आकृतींचा शोध लावला. या प्रकारे तर्कशास्त्र किंवा त्यांनी व्हेन आकृत्यांची मांडणी केली. तर्कशास्त्र व संभाव्यता. तर्कशास्त्र म्हणजे इंग्रजीत त्याला लॉजिक असं म्हटलं जातं. संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी. या विषयांना गणिती रूप देण्याचे काम जॉन व्हेन यांनी केले. त्यांचा जन्म 5 ऑगस्ट 1834 आणि 4 एप्रिल 1923 हा त्यांचा मृत्यूदिन. यांनी प्रथम केले लॉजिक ऑफ चान्स हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. चला तर सुरू करूया आपण. व्हेन यांनी कशा आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत. संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा उपयोग जॉन व्हेन यांनी केला. ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन व्हेन यांनी प्रथम केलं. म्हणून अशा आकृत्यांना व्हेन आकृती असे म्हणतात. व्हेन हे म्हणजे त्यांचंच नाव त्याला दिलं गेलेलं आहे. वेगवेगळ्या संचांतील संबंध समजण्यासाठी आणि संचांवर आधारित उदाहरणे सोडवण्यासाठी या आकृत्यांचा उपयोग होतो. व्हेन आकृत्यांनी संच कसे दाखवले जातात हे खालील उदाहरणावरून समजून घ्या. उदाहरण ए बरोबर महिरपी कंसात 1 2 3 4 5. व्हेन आकृतीने ए हा संच खाली दाखवला आहे. म्हणजेच यामध्ये ओव्हल आकाराचं एक घेतलेलं आहे ए बरोबर आणि त्यामध्ये 1 2 3 4 5. यानंतर पुढचा संच त्याने दिलेला आहे. बी बरोबर एक्स असा की एक्स हा पूर्णांक आहे आणि एक्सच्या किमती ह्या कशा आहेत तर बरोबर -10 पण आहे, बरोबर 0 पण आहे आणि -10 आणि 0च्या दरम्यान आहे. म्हणजेच ते कसं वाचलं जातं. एक्स हा 10 बरोबर किंवा 10 पेक्षा मोठा व एक्स हा 0 बरोबर किंवा 0 पेक्षा लहान या प्रकारे. आणि एक्स पूर्णांक पाहिजे. म्हणून हीच आकृती व्हेन आकृती आपण या आयतामध्ये दाखवली. मग यामध्ये कोणकोणते घटक येतील तर पहिला घटक -10 येणार, नंतर -9 -8 -7 -6 -5 -4 -3 -1 आणि -2 आणि 0 या प्रकारे तुम्ही कशाही लिहू शकता. म्हणून आपण कशा लिहायला घेतल्या त्या 0 -1 -2 -3 -4 ते -10 पर्यंत आणि तो बी या अक्षराने दर्शवला आहे. म्हणून या ओव्हल आकारामध्ये पण लिहिला जातो किंवा आयताकृती आकारामध्ये देखील लिहिला जातो या प्रकारे. म्हणून हे व्हेन चित्र या जॉन व्हेन या गणितज्ञांनी ते शोधले किंवा संच कसा दाखवला जाईल हे त्यांनी आपल्याला सांगितले. यानंतर उपसंच बघणार आहोत. सबसेट. जर ए आणि बी हे दोन संच असतील आणि संच बी चा प्रत्येक घटक संच ए चा देखील असेल म्हणजे संच बी मधले सर्व घटक संच ए मध्ये असतील तर संच बी ला संच ए चा उपसंच असे म्हणतात. आणि बी हा ए चा उपसंच या चिन्हाने ते दर्शवलेला आहे. ते कसं वाचलं जातं. बी हा ए चा उपसंच अशा चिन्हाने दाखवतात. त्याचे वाचन बी उपसंच ए, बी उपसंच ए असे किंवा बी हा ए चा उपसंच आहे असे करतात. म्हणून अजून उदाहरण बघूया त्याची. उदाहरण 1
ए बरोबर महिरपी कंसात 1 2 3 4 5 6 7 8 आणि बी बरोबर महिरपी कंसात 2 4 6 8. मग बी मधले सर्व घटक ए मध्ये आहेत बघा. 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे. बी मधील प्रत्येक घटक ए चा देखील घटक आहे. म्हणजेच बी हा ए चा उपसंच होईल. ए होईल काय बी चा उपसंच? तर नाही. बी मध्ये एक आहे, ए मध्ये एक आहे, तो बी मध्ये आहे का? नाही होणार. म्हणून बी चे सर्व घटक हे ए मध्ये आहे, म्हणून बी हा ए चा उपसंच होतो. पण ए नाही होणार, कारण की ए मधली जास्तीची घटक ती बी मध्ये नाही. ही माहिती आपल्याला देखील आता जॉन व्हेन यांनी व्हेन आकृतीच्या सहाय्याने देखील ती दाखवलेली आहे. मग इथे बघूया की सर्वात मोठी जी आकृती दाखवली ती ए ओव्हल आकाराची. त्याच्यामध्ये सर्व घटक घेतलेले 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि त्यामध्ये अजून एक छोटस वर्तुळ दाखवले. त्याला बी नाव दिलं. बी हा संच. त्यामध्ये कोणकोणते घटक घेतले? तर 2 4 6 8. याचाच अर्थ काय की ए हा मोठा आहे आणि त्यामध्ये बी चे सर्व घटक सामावलेले आहेत. म्हणजेच काय? तर बी हा ए चा उपसंच आहे. हे आपण व्हेन आकृतीच्या साहाय्याने देखील इथे आपल्याला दाखवता येईल. यानंतर उदाहरण क्रमांक 2. नैसर्गिक संख्यांचा संच. म्हणजे 1 2 3 4 ते अनंतापर्यंत आणि पूर्णांक संख्यांचा संच. यामध्ये आपण 0 वजा 1 वजा 2 वजा 3 ते वजा अनंतापर्यंत अधिक 1 अधिक 2 अधिक 3 ते अनंतापर्यंत. मग यामध्ये देखील एन हा आय चा उपसंच आहे. एन मध्ये सगळे धन पूर्ण संख्या आहे. पण आय मध्ये काय? धन पण आहे, ऋण पण आहे, शून्य पण आहे. कारण सर्व नैसर्गिक संख्या या पूर्णांक सुद्धा असतात, हे आपल्याला माहित आहे. आता ही आकृती बघा. यावरून तुम्हाला सर्व संचांची माहिती मिळेल. सर्वप्रथम बघा, छोटस वर्तुळ दाखवले त्यामध्ये. नॅचरल नंबर्स 1 2 3 4 अप टू द इन्फिनिटी. त्याला नैसर्गिक संख्या समूह म्हटलंय. छोटं वर्तुळ. नंतर पुढे छोटस अजून मोठं वर्तुळ काढलं. त्यामध्ये एकच घटक जास्तीचा ठेवलेला आहे. कोणता? तो 0. मग याला काय म्हणणार? तर पूर्ण संख्या समूह. आणि त्यालाच इंग्रजीत काय म्हटलं जातं? तर होल नंबर्स. त्यानंतर तिसरं मोठं वर्तुळ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अजून काहीतरी संख्या नंबर्स ऍड केलेले आहेत. कोणते नंबर्स? तर वजा 4 वजा 3 वजा 2 वजा 1 ते पुन्हा ते अनंतापर्यंत. या प्रकारे जर समजा ह्या जर एकत्र केल्यात, हे तिन्ही वर्तुळ एकत्र केली, तर त्यापासून तयार होणारा संच कोणता असेल? तर पूर्णांक संख्या समूह. हे दोन जर एकत्र केलीत, पहिलं आणि दुसरं, नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या, हे दोन्ही एकत्र केली तर आपल्याला पूर्ण संख्या मिळेल. तिन्ही एकत्र केली तर पूर्णांक संख्या समूह मिळेल. आणि त्यानंतर पुन्हा पुढची स्टेप म्हणजे परिमेय संख्या समूह म्हटलं गेले. वजा 8/2 2/3 म्हणजे धन अपूर्णांक ऋण अपूर्णांक. या प्रकारच्या जेव्हा आपल्याला संख्या आपण यामध्ये मिळवणार, तर आपल्याला कुठला संच मिळेल? तर हा संपूर्ण मोठं हे जे वर्तुळ आहे आणि त्यालाच काय म्हणणार? तर परिमेय संख्या समूह. पुन्हा एकदा बघूया. सर्वात छोटं वर्तुळ म्हणजे नैसर्गिक संख्या. 0 मिळवला, होल नंबर्स. अजून ऋण संख्या, नैसर्गिक ऋण संख्या आपण मिळवल्यात. वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 ते अनंतापर्यंत. तर पूर्णांक संख्या समूह. आणि ऋण अपूर्णांक धन अपूर्णांक मिळाले तर आपल्याला मोठा संच मिळतो, तर तो परिमेय संख्या समूह. म्हणजेच एन हा डब्ल्यू चा उपसंच आहे, डब्ल्यू हा एन आय चा उपसंच आहे आणि आय हा क्यू चा उपसंच आहे. याचाच अर्थ एन हा क्यू चा देखील आहे, एन हा आय चा देखील आहे. या प्रकारे तेच इथे दाखवलेले. पुन्हा मी या आकृतीमध्ये एक संच जास्तीचा घेतलेला आहे. सर्वात छोटं वर्तुळ म्हणजे नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्या. त्याच्यापेक्षा मोठं वर्तुळ म्हणजे होल नंबर पूर्ण संख्या समूह. त्याच्यापेक्षा मोठं वर्तुळ म्हणजे इंटिजर्स पूर्णांक संख्या समूह. त्यापेक्षा मोठं वर्तुळ म्हणजे रॅशनल नंबर
परिमेय संख्या समूह आणि त्यापेक्षा मोठं म्हणजे रियल नंबर्स, आणि ही सर्वात मोठा समूह या ठिकाणी आहे. यानंतर तुम्ही 10वी नंतर 11वीत गेलात तर यानंतर देखील तुम्हाला अजून एक संच कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही त्यावेळेस शिकणार, तो सर्वात मोठा संच असतो. आणि या बाजूला देखील एक छोटासा दाखवले बघा, अपरिमेय संख्या समूह, आणि त्याला इरॅशनल नंबर्स देखील असं म्हणतो. जर समजा आपण 22/7 केला आणि त्याला जर भाग देत गेलो तर तो भाग देतच असतो, त्यामध्ये संख्यांचा पुनरावृत्ती होत नाही. त्या नंबर्सला वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 या संख्या कशा आहेत, तर अपरिमेय संख्या आहेत. आणि सर्वात मोठा संख्या समूह दाखवलाय त्याला वास्तव संख्यांचा समूह, हा 6 नंबर. म्हणजे एक सगळ्यात छोटा, त्यापेक्षा मोठा 2, 3, 4 आणि 5 या प्रकारे. परंतु वास्तव संख्यांच्या समूहामध्ये परिमेय आणि अपरिमेय संख्या या दोन्ही संख्या असतात. त्यानंतर बघूया पुढे. उदाहरण क्रमांक 3. P बरोबर x असा की x हे 25 चे वर्गमूळ आहे, आणि S हा संच असा आहे की y हा असा की y हा I चा घटक आहे, आणि y हा -5 आणि +5 च्या दरम्यान आहे. y हा 5 आणि 5 पेक्षा मोठा, -5 आणि -5 पेक्षा मोठा, आणि y हा 5 बरोबर आणि 5 पेक्षा लहान. या प्रकारे तुम्हाला असं त्याचं वाचन करता येईल. पण आपण थोडक्यात त्याचं वाचन कसं करणार की y ची किंमत -5 आणि +5 च्या दरम्यान आहे, आणि बरोबर -5 पण आहे आणि +5 पण आहे. यादी पद्धतीने P हा संच आपण लिहूया. मग x हे 25 चे वर्गमूळ, मग 25 चे वर्गमूळ दोन प्रकारे येऊ शकते. -5 चा जर वर्ग केला तर 25 येते, आणि 5 चा वर्ग देखील केला तर 25 येते. म्हणून P मध्ये कोणकोणते घटक येणार, तर -5 आणि ऋण 5 आणि धन 5 या प्रकारे. यानंतर S हा संच आपण यादी पद्धतीने लिहूया. मग सर्वप्रथम किती येणार, ऋण 5, ऋण 4, ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3, 4, 5 या प्रकारे. येथे P चा प्रत्येक घटक ऋण 5 आणि धन 5 हे दोन्ही कोणामध्ये, तर S मध्ये, म्हणून P हा S चा उपसंच आहे. यानंतर आपण हे लक्षात ठेवूया. डोंट फॉरगेट, लेट्स रिमेंबर. हे लक्षात ठेवूया. काय लक्षात ठेवायचं आपल्याला, प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. म्हणजेच A हा A चा उपसंच आहे. त्यालाच इंग्रजीत A is a subset of A. रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. म्हणजेच रिक्त संच हा A चा उपसंच, किंवा त्याला phi is a subset of A असे देखील म्हणतात. यानंतर हे फार इंटरेस्टिंग आहे. जर A बरोबर B असेल तर A हा B चा उपसंच असतो, आणि B हा A चा उपसंच असतो. आणि याच्या उलट देखील असं, जर A हा B चा उपसंच आणि B हा A चा उपसंच, तर निश्चितच A आणि B हे दोन्ही घटक, दोन्ही संच हे समान असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. यानंतर उदाहरण क्रमांक 1 बघूया. A बरोबर महिरपी कंसात 1, 3, 4, 7, 8 या संचाचे उपसंच करूया. मग उपसंचामध्ये काय, P मध्ये घेतलंय बघा 1 आणि 3, T मध्ये किती येत आहेत 4, 7, 8. हे सर्व घटक घेताना A मधलेच घेणार आपण. नंतर V मध्ये किती घेतला 1, 4, 8. S मध्ये किती घेतला 1, 4, 7, 8. अजून आपल्याला किती उपसंच तयार करता येतील बरं, तर इथे बघा, तर अजून पुढे आपण 5 उपसंच केले. तिथे B बरोबर घेतला बघा 1 आणि 4 घेतला, C बरोबर 7 आणि 8, D बरोबर 3 आणि 8, E बरोबर 1 आणि 8, आणि F बरोबर 8 या प्रकारे आपल्याला उपसंच तयार करता येतील, आणि अजूनही तयार करता येतील. आता चला तर तयारी आपण एक चर्चा करूया. काय चर्चा करणार, तर खालील जे काही संच दिलेले त्यांचा आपण अभ्यास करूया. बघा, खाली काही संच दिलेले आहेत. A बरोबर अनंतापासून -4, -2, 0, 2, 4, 6 ते अनंतापर्यंत. B बरोबर 1, 2, 3 ते अनंतापर्यंत, आणि C बरोबर अनंतापासून तर -12, -6, 0, 6, 12, 18. याकडे बघितल्यानंतर पहिल्याच्या दोनाच्या पटीत B बरोबर नैसर्गिक संख्या,
नंतर इथे 6च्या पटीची संख्या आहे. डी बरोबर -8 -4 0 4 8 ते अनंतापर्यंत या प्रकारे 4च्या पटीतील आहे. आणि आय बरोबर अनंतापासून तर -3 -2 -1 0 1 2 3 ते अनंतापर्यंत या प्रकारे. यावरून पुढील पैकी कोणती विधाने सत्य आहेत यावर आपण आता चर्चा करूया. तर ए हा BCD या प्रत्येक संचाचा उपसंच आहे का? म्हणजे ए तील सर्व घटक या BCD मध्ये आहेत का? तर याचं उत्तर ए हा फक्त आय चा उपसंच आहे. ए मध्ये -4 बी मध्ये आहे का? नाही. सी मध्ये आहे का? नाहीये. या प्रकारे. तुम्ही म्हणाल की इथे 2 याच्यात आहे पण इथे डी मध्ये 2 आहे का? तर नाहीये. या प्रकारे. म्हणून ए चे सर्व घटक हे कोणामध्ये? तर आय मध्ये आहेत. या प्रकारे ए हा फक्त आय चाच उपसंच आहे. पुढचा प्रश्न, बी हा वरील सर्व संचांचा उपसंच आहे का? मग बी बघूया. 1 2 3 या प्रकारे. मग बी देखील हा ए सी डी चा उपसंच नाही, पण निश्चितच बी हा आय चा उपसंच आहे. म्हणून आय चा उपसंच आहे बी हा फक्त. त्यानंतर आपण जाणून घेऊया, वेगळं काहीतरी शिकूया. विश्व संच हे युनिव्हर्सल सेट असं म्हटलं जातं त्याला. आपण ज्या संचांचा विचार करणार आहोत त्या सर्वांना सामावून घेणारा एक मोठा संच म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं? विश्व संच म्हणून घेता येतो, की जो सर्व संचांना सामावून घेतो. त्याच्या बाहेरील घटकांचा आपण विचार करणार नाही. विश्व संचामध्ये जेवढे असतील त्याच घटकांचा विचार करणार. विचारात घेतलेले प्रत्येक संच हे विश्व संचाचे उपसंच असतील. आपण जे संच घेणार आणि त्यापासून जो मोठा तयार होणार त्याला काय म्हणायचं? विश्व संच. आणि जे छोटे छोटे त्यामध्ये असतील ते या विश्व संचाचे काय असतील? तर उपसंच असतील. उदाहरणार्थ, आपल्या शाळेतील वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या 9वीच्या काही विद्यार्थ्यांचा अनुपस्थितीचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी 9वी या इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या संचाचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि यामध्ये 9वीतील सर्व विद्यार्थी हे त्या ठिकाणी त्या विचारात घेतलेले हे विश्व संच असणार आहे. येथे इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांचा संच किंवा शाळेतील देखील होऊ शकतो. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्व संच म्हणून आपल्याला इथे घेता येईल. या प्रकारे. पुढचं उदाहरण, आपल्याला शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या मुलांतून 15 मुलांचा संघ निवडायचा आहे. तर शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचा संच हा विश्व संच असणार आहे. म्हणजे 5वी ते 10वी पर्यंत जी काही सर्व विद्यार्थी असतील त्याला आपण काय म्हणणार? तर विश्व संच. क्रिकेट खेळणार फक्त. त्यातील योग्य त्या खेळाडूंचा संघ हा त्या विश्व संचाचा उपसंच आहे. विश्व संच साधारणपणे यू या अक्षराने दर्शवतात. वेन आकृतीमध्ये विश्व संच सामान्यतः आयताने दाखवतात आणि आपल्याला ते योग्य असतो. म्हणून यू हा दाखवलाय आणि खाली आयत दाखवलाय. शाळेतील क्रिकेट खेळणारे सर्व विद्यार्थी हे विश्व संच. परंतु आपण क्रिकेट खेळण्यासाठी मॅच साठी घेतलेला संघ जो आहे तो क्रिकेटचा संघ हा त्यातले विद्यार्थी असणारे क्रिकेटचा संघ हा यूचा उपसंच असणार. यानंतर बघणार आहोत आपण पूरक संच. यालाच काय म्हटलं जातं इंग्रजीत? कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. समजा यू हा विश्व संच आहे आणि जर बी हा यूचा घटक आहे, बी हा यूचा उपसंच आहे, तर संच बी मध्ये नसलेल्या परंतु विश्व संच यू मध्ये असलेल्या घटकांच्या संचाला संच बी चा पूरक संच असे म्हणतात. आपण उदाहरणार्थ आपल्याला जास्त अधिक समजेल, परंतु ही त्याची व्याख्या आहे. म्हणजे काय की बी मध्ये नसलेल्या परंतु यू मध्ये असलेले असे घटक म्हणजेच काय तर बी चा उपसंच, बी चा पूरक संच. आणि हा पूरक संच कसा दर्शवला जातो बघा.
बीच्या डोक्यावरती डॅश केलेला आहे किंवा बीच्या डोक्यावरती छोटा सी, कॉम्प्लिमेंट ऑफ बी असे म्हटलं जातं त्याला, किंवा बीचा पूरक असे त्याला म्हटलं जातं. मग बी पूरक बरोबर एक्स असा की एक्स हा यू मध्ये पाहिजे, विश्वसंचात पाहिजे, पण एक्स हा बी मध्ये नको पाहिजे, असे बी डॅशचे आपल्याला वर्णन करता येईल. बी डॅश हा बीचा पूरक, आणि बी आणि बी डॅश एकत्र केलं तर आपल्याला यू मिळतो. तर बघूया आपण आता यू. यू बरोबर विश्वसंचामध्ये इथला या उदाहरणात आपण विचारात घेतलेला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग एक आपण संच घेतला ए, तर तो त्यामध्ये कोणकोणते घटक घेतले? 2 4 6 8 10. मग आता इथे बघा आयतामध्ये दाखवलाय यू, त्यामध्ये सर्व घटक घेतलेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सर्व आहे. पण त्यामध्ये देखील एक छोटस ओल आकृती आहे. त्यामध्ये ए हा संच आहे. त्यात कोणकोणती घटक आहेत? 2 4 6 8 10. म्हणजेच ए डॅश पर्पल कलरने दाखवलं, त्यामध्ये वेगळ्या रंगाने दाखवलंय. ए डॅश हा ए चा काय झाला तर पूरक संच. पण दोन्ही जर एकत्र केले तर आपल्याला काय मिळेल? यू हा संच मिळेल. म्हणून ए डॅश ए पूरक बरोबर. ए पूरक बरोबर कसे घटक घेतलेत बघा. त्याच्यात 2 घेतला का? नाही. 2 ए मध्ये आहे. मग काय घेणार? 1 घेणार का आपण? येस, 1 घेणार. का की तो 1 हा ए मध्ये नाहीये, 1 घेतला. 2 घेणार का? 2 नाही घेणार, 2 ए मध्ये आहे. 3 घेणार का? येस, 3 घेणार का की 3 ए मध्ये नाहीये म्हणून तो घेणार. असे यू मधले आपण घटक ए डॅश मध्ये असे घटक घेणार यू मधले की ते ए मध्ये नको पाहिजे. मग 4 घेणार का? 4 नाही घेणार. 5 घेणार कारण की 5 ए मध्ये नाहीये. नंतर 6 नाही घेणार कारण की 6 ए मध्ये आहे. 7 बघा, 7 ए मध्ये नाहीये म्हणून आपण 7 घेतलेला आहे. 7 नंतर आपण 9 घेतलेला आहे. 8 घेतले नाही का की 8 हा ए मध्ये आहे. 9 घेतलेला आहे. 10 नाही घेणार कारण की 10 हा ए मध्ये आहे. आणि जर समजा हे दोन्ही जर आपण एकत्र केले तर आपल्याला काय मिळतो? तर यू हा विश्वसंच आपल्याला मिळतो. यानंतरचं पुढचं उदाहरण बघा. समजा यू बरोबर 1 3 9 11 13 18 19 आणि बी बरोबर 3 9 11 13. मग बी चा पूरक काय होणार? तर उरलेले. मग पहिलं सर्वप्रथम 1 घेणार का? तर 1 घेणार का की बी मध्ये 1 नाहीये. 3 घेणार का? 3 नाही घेणार. 9 घेणार का? 9 नाही घेणार का की 9 बी मध्ये आहे. 11 घेणार का? 11 पण नाही घेणार. 13 घेणार का? 13 पण नाही घेणार. 18 घेणार का? येस, 18 घेणार आपण. का की तो बी मध्ये नाहीये. म्हणजेच बी मध्ये नसलेले घटक घ्यायचे की जे यू मध्ये आहे. बी मध्ये नसणारे घटक आणि जे यू मध्ये आहे. म्हणजे 1 18 19 या प्रकारे दोन्ही जर एकत्र केले तर आपल्याला विश्वसंच त्या ठिकाणाचा मिळतो. आता यानंतर बघा बी पूरक आणि त्याचा पूरक आपण असं काढणार आहोत. कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट असं त्याला म्हटलं जातं इंग्रजीत. पूरक संचाचा पूरक संच म्हणजेच तोच संच असा त्याचा अर्थ आहे. यावरून काय निष्कर्ष निघतो तो आपण बघूया. बी पूरक आणि त्याचा पूरक हा संच म्हणजे बी पूरक मध्ये नसलेल्या परंतु यू मध्ये असलेल्या घटकांचा संच. बी पूरक मध्ये नसलेल्या परंतु यू मध्ये असलेल्या घटकांचा संच. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? बी पूरकचा पूरक म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट म्हणजे बी बरोबर आपल्याला काय मिळतं? तर बी. आता इथे चित्रावरनं बघा, वेन आकृतीवरनं बीचा पूरक बघा. बीचा पूरक किती आला? बी डॅश. आणि बी डॅशचा पूरक काय येणार? हे छोटं वर्तुळ. म्हणून बीचा पूरक बी डॅश आणि पुन्हा या बी डॅशचा पूरक बी येणार. म्हणून बी डॅश आणि त्याचा पूरक म्हणजेच बी. म्हणून आपल्याला उत्तर काय मिळेल त्याचं? तर ओ मिळणार उत्तर. यावरनं आपण एक असा निष्कर्ष करणार आहोत. काय? तर तो निष्कर्ष असा आहे की पूरक संचाचा पूरक संच. पूरक संचाचा पूरक संच म्हणजेच दिलेला संच. कोणता होता दिलेला संच? आपल्याला बी. बीचा पूरक घेतला आणि पुन्हा त्याचा पूरक केला म्हणजेच बी मिळणार. म्हणजेच काय? तर दिलेला संच आपल्याला मिळाला. या प्रकारे आता हे लक्षात ठेवणार तुम्ही सर्व. डोंट फॉरगेट, हे लक्षात ठेवा. पूरक संचाचे गुणधर्म. ए आणि ए पूरक यामध्ये
सामायिक घटक नसतो, कोणताच सामायिक घटक नसतो. ए हा यूचा उपसंच आणि ए पूरक हा देखील यूचा उपसंच. नंतर विश्वसंचाचा पूरक संच हा रिक्त संच. यू म्हणजे काय की त्यामध्ये विचारात घेतलेले सर्व घटक, आणि यू पूरक म्हणजे काय तर काहीच नाही, एम्प्टी सेट. यानंतर रिक्त संचाचा पूरक संच म्हणजे यू, पण तिथे विचारात घेतलेले मात्र सगळे घटक, सर्वच काही नाही, पण तिथे जे उदाहरण असेल त्या उदाहरणातले घटक म्हणजे यू असं. यानंतर आपण बघूया सराव संच 1.3. सर्वप्रथम उदाहरण क्रमांक 1. जर ए बरोबर ABCDE आणि बी बरोबर CDEF, सी बरोबर BD आणि डी बरोबर AE, तर पुढील पैकी कोणती विधाने सत्य व कोणती विधाने असत्य आहेत ते लिहा. आता बघा, सर्वप्रथम पहिलं उदाहरण घेऊया आपण. सत्य व असत्य हे विधान आपल्याला सांगायचे. तर पहिला प्रश्न, सी हा बी चा उपसंच आहे का? मग आपण सी चे घटक बघणार बी आणि डी, आणि बी चे देखील बघणार CDEF. मग सी चे सर्व घटक बी मध्ये आहेत का? तर डी आहे, पण बी आहे का त्यामध्ये तर नाही, म्हणून हे विधान कसे तर असत्य आहे. यानंतर ए हा डी चा उपसंच आहे का? मग ए मधले घटक बघणार आपण ABCDE, पण डी मध्ये तर दोनच आहेत, म्हणून हे विधान देखील कसे असत्य आहे. पण या उलट आहे, मात्र डी हा ए चा उपसंच आहे. आपल्याला काय फक्त आपल्या प्रश्नाचं उत्तर काय तर असत्य आहे. नंतर पुढे डी हा बी चा उपसंच आहे का? तर डी मध्ये कोणकोणते घटक आहेत? ए आणि ई. आणि बी मध्ये कोणकोणते घटक आहेत? CDEF. मग ई आहे, पण ए आहे का त्यामध्ये बी मध्ये तर नाही, म्हणून हे विधान देखील कसे तर असत्य आहे. डी हा ए चा उपसंच, मग डी मधले घटक बघा ए आणि ई. मग ए आणि ई ए मध्ये आहेत का? आहेत, म्हणून डी हा ए चा उपसंच हे विधान सत्य आहे. यानंतर बी हा ए चा उपसंच आहे का? तर बी मधले घटक बघा CDEF. मग यामधले बघा CDE हे घटक आहे, पण बी मधला एफ हा ए मध्ये नाही, म्हणून हे विधान कसे तर असत्य आहे. यानंतर सी हा ए चा उपसंच आहे का? बी आणि डी ए मध्ये आहे का? आहेत, बी आणि डी, म्हणून हे विधान कसे तर असत्य आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न, 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन एक्स आणि वाय व्हेन आकृतीने दाखवा. एक्स असा की एक्स बरोबर एक्स असा की एक्स हा नैसर्गिक संख्याचा संचातील घटक आहे, आणि एक्स हा 7 पेक्षा मोठा आणि 15 पेक्षा लहान, या प्रकारची आपण संख्या घेणार. आणि वाय बरोबर वाय असा की वाय हा नैसर्गिक संख्यांच्या संचातील घटक, आणि वाय ही 1 ते 20 मधील मूळ संख्या आहे. मग यू बरोबर घेणार आपण, यू बरोबर किती तर 1 ते 20 नैसर्गिक संख्या, 1 2 3 4 5 6 ते सर्व 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या आपण इथे घेतलेल्या आहेत. आता एक्स आणि वाय हे आपण यादी पद्धतीने लिहूया. मग एक्स कसा आहे तर 7 ते 15 मधल्या संख्या पाहिजेत आपल्याला, 8 9 10 11 12 13 14. वाय बघा कसे पाहिजे तर मूळ संख्या पाहिजे 2 ते 20च्या दरम्यानच्या. मग 2 3 5 7 11 13 17 19 मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की त्या संख्येने फक्त त्या संख्येलाच भाग गेला पाहिजे किंवा एकाने गेला पाहिजे, त्या संख्येने आणि एकाने, या प्रकारे. एक्स बरोबर एक्स असा की एक्स हा नैसर्गिक संख्यांच्या संचातील घटक, आणि एक्स हा 7 आणि 15च्या दरम्यानचा आहे. तर आपल्याला हे विश्वसंचाने कसे दाखवता येईल तर यू मध्ये सर्व घेतलेत बघा आपण 1 2 3 4 5 ते 20 पर्यंत, पण आपल्याला एक्स कसा पाहिजे 8 पासून ते 14 पर्यंत, म्हणून 8 ते 14 फक्त आपण या बाजूला घेतले, त्यांनी उरलेली 1 ते 20 मध्ये या बाजूला घेतली, म्हणजे आपल्याला ते यू इथे व्हेन आकृतीच्या साहाय्याने विश्वसंच इथला आणि त्याचा उपसंच हा एक्स, या प्रकारे. यानंतरचं पुढचं उदाहरण, वाय असा की वाय हा नैसर्गिक संख्यांच्या संचातील घटक, वाय ही 1 ते 20 मधील मूळ संख्या.
मग एक ते पुन्हा यू मध्ये सर्व आपण यू घेणार आणि मूळ संख्या कोणत्या आहेत ते 1 ते 20 मधील 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की त्या संख्येने फक्त त्याच संख्येला भाग जात असतो, या मूळ संख्या. आणि उरलेल्या 1 ते 20 मधल्या या संख्या आहेत पुन्हा या प्रकारे, आणि हे आपल्याला व्हेन चित्राने दाखवता येते. यानंतरचा पुढचा प्रश्न, यू बरोबर 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 आणि पी बरोबर 1, 3, 7, 10. तर यू, पी आणि पी डॅश हे व्हेन आकृतीने दाखवा. मग यू आपण इथे घेतलेला आहे 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि पी बरोबर किती 1, 3, 7, 10 आणि पी पूरक म्हणजे यू मध्ये असलेले पण पी मध्ये नको असलेले पाहिजे घेणार आपण. म्हणजे एक घेणार का एक नाही घेणार, कारण की तो पी मध्ये आहे. 2 घेणार, नंतर 8, 9, 11, 12 या प्रकारे. आणि इथे आपण यू हा विश्वसंच, त्याच्यातले पी हा संच आणि पी पूरक हा उरलेला हे आपल्याला व्यंगचित्राने दाखवता येतात. आणि दोन्ही जर एकत्र केले तर आपल्याला विश्वसंच यू हा मिळतो. हे दोन्ही जर एकत्र केले तर आपल्याला विश्वसंच यू हा मिळतो. यानंतरचं पुढचं अजून उदाहरण, या प्रकारचं उदाहरणाचा आपण सोडवलेल्या उदाहरणामध्ये देखील विचार केलेला. पी पूरकचा पूरक म्हणजे पी चा पडताळा घ्या. आता इथे बघा आपण पी घेतला, पी चा पूरक, त्यामध्ये कोणते घटक आले 2, 8, 9, 11, 12. पुन्हा 2, 8, 9, 11, 12चा पूरक किती येणार 1, 3, 7, 10 या प्रकारे. म्हणून पी घेतला आपण, पी चा पूरक पी मध्ये नसलेले पण यू मध्ये असलेले. पुन्हा या पी डॅशचा पूरक, पी पूरकचा पूरक म्हणजे पी डॅश मध्ये नको असलेले घेणार आपण इथे नसलेले घेणार. मग इथे नसलेले कोणते आहेत आता 1, 3, 7, 10 या प्रकारे. म्हणजेच आपल्याला काय मिळतं की पुन्हा पी हा संच इथे मिळतो. म्हणून 1 व 2 वरून पी पूरकचा पूरक म्हणजेच काय तर पी या प्रकारे. यानंतरचा प्रश्न 4, जर ए बरोबर 1, 3, 2, 7 तर ए या संचाचे कोणतेही 3 उपसंच लिहा या प्रकारे. आता ए मध्ये किती घटक आहेत बघा 1, 2, 3, 4. मग आपल्याला किती त्याचे उपसंच 1, 2, 3, 7. नंतर या प्रकारे 1, 3, 1, 2, 1, 7 नंतर 3, 2 नंतर 3, 7 2, 7 या प्रकारे सर्व घटक आपल्याला घेता येईल. नंतर आपल्याला वाढवता येतील. आपण सुरुवातीला 2, 2 घेतले, नंतर 3, 3 घेता येतील आणि हे आपल्याला असे उपसंच तयार करता येतील. तुम्ही तुमच्या मनाने तयार करता येतील. परंतु इथे बघा सगळ्यात जास्त एकूण किती घटक झालेत बघा. आणि मी तुम्हाला सर्वांना प्रश्न विचारतो 1, 2, 3, 4 यामध्ये ए मध्ये किती घटक आहेत बघा 1, 3, 2, 7 म्हणजे 4 घटक आहेत. आणि हे झालेले किती ते मोजा. आणि यामध्ये देखील एक सूत्र सामावलेलं आहे, ते निश्चितच तुम्ही मला कॉमेंटमध्ये कळवा आणि मी निश्चितच तुम्हाला त्या कॉमेंटला उत्तर देईन की एखाद्या संचामध्ये एवढे घटक आहेत, मग आपल्याला किती उपसंच तयार करता येऊ शकतात. यामध्ये देखील एक सूत्र आहे आणि तुम्ही ते सूत्र शोधायचा प्रयत्न करा. मी निश्चितच तुम्हाला उत्तर देईल त्याचं. प्रश्न 5, पुढील संचांपैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा. आता बघा, पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच, एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच आहे, आय म्हणजे इंदोर मधील रहिवाशांचा संच आहे, बी हा भारतातील रहिवाशांचा संच, एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच. मग कोणता संच? आता पी मध्ये म्हणजे पुण्यात जे राहतात तेच म्हणजे काय महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रात जे राहतात तेच काय तर भारतात या प्रकारे. मग बघा पुण्यातील रहिवाशी हा महाराष्ट्राचा रहिवाशी आहे म्हणून पी हा एच चा उपसंच. पुण्यातील रहिवाशी हा भारताचा रहिवाशी आहे म्हणून पी हा बी चा उपसंच या प्रकारे. तुम्ही असं देखील म्हणणार एच हा बी चा देखील उपसंच आहे, महाराष्ट्रातील सर्व रहिवाशी हे भारतात आहे. इंदोरचा रहिवाशी हा मध्य प्रदेशाचा रहिवाशी आहे म्हणजे आय हा एम चा उपसंच, इंदोरचा रहिवाशी हा भारताचा उपसंच आहे म्हणजे आय हा बी चा उपसंच. वरील पैकी कोणता संच
या उदाहरणात विश्व संच म्हणून घेता येईल. निश्चितच बी हा भारतातील रहिवाशांचा संच या उदाहरणात विश्व संच म्हणून आपल्याला घेता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 6. खाली काही संच दिले आहेत, त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचांसाठी विश्व संच म्हणून घेता येईल आपल्याला? ए बरोबर 5च्या पटीतील संख्यांचा संच, बी बरोबर 7च्या पाड्यातील संख्यांचा संच आणि सी बरोबर 12च्या पटीतील संख्यांचा संच. आता इथे बघा, एन बरोबर नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या या प्रकारे. तर ए म्हणजे 5च्या पटीतील 5, 10, 15, 20 या प्रकारे अनंतापर्यंत. बी म्हणजे 7च्या पटीतील 7, 10, 7, 14, 21, 28 या प्रकारे अनंतापर्यंत. सी बरोबर 12, 24, 36, 48 ते 12च्या पटीतील अनंतापर्यंत. निश्चितच आपल्याला असं यावरनं निरीक्षणावरनं समजेल की एन, डब्ल्यू, आय यापैकी कोणताही संच ए, बी, सी या संचांसाठी विश्व संच आहे. या तिघांसाठी एन हा विश्व संच, तिघांसाठी डब्ल्यू हा विश्व संच, आय हा देखील विश्व संच म्हणून आपल्याला घेता येईल. यानंतरचं पुढचं उदाहरण, पी बरोबर 4च्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच आणि पी बरोबर सर्व समवर्ग संख्यांचा संच. पी बरोबर 4, 8, 12, 16, 20 या प्रकारे पूर्णांक संख्या घेतोय आपण. आणि टी बरोबर 2चा वर्ग, 4चा वर्ग, 6चा वर्ग, 8चा वर्ग, 10चा वर्ग. तर इथे देखील आपल्याला एन, डब्ल्यू, आय यापैकी कोणताही संच पी व संच टी या संचांसाठी विश्व संच म्हणून आपल्याला घेता येईल. पीचा विश्व संच एन, डब्ल्यू, आय, टीचा देखील एन, डब्ल्यू, आय या प्रकारे. आणि यानंतरचं उदाहरण, वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्व संच मानून गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए माना. तर एचा पूरक काय होणार? ए काय मानला आपण इथे? 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण, त्याला ए मानला, तर एचा पूरक काय होणार? निश्चितच एचा पूरक काय होणार? 50% पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी, म्हणजेच तो काय होणार? एचा पूरक. ए म्हणजे काय? 50% किंवा 50% पेक्षा जास्त, आणि एचा पूरक काय होणार? 50% पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी. म्हणून ए बरोबर मैरपी कंसात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. आणि बी पूरक बरोबर गणितात 50% किंवा, पुन्हा बघा एकदा, ए बरोबर गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण, तर बी बरोबर 50% पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थ्यांचा संच. या प्रकारे आपण सराव संच 1.3 बघितलाय. यानंतर आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्ते.